राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पलूस तालुका यांच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश असा होता की महायुतीमध्ये आमची चर्चेची जी दुसरी फेरी होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि महायुतीमध्ये सन्मानपूरक तोडग्याच्या निर्णयाचा आम्ही एक अंतिम निर्णय घेण्यासाठीचा जो वेळ आहे तो आज संध्याकाळपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या सर्व स्थानिक नेत्यांच्या समोर ठेवलेला आहे. त्यांनी विचार करून आम्हाला आज संध्याकाळपर्यंत निरोप देतो असा विश्वास त्यांनी दिलेला आहे. खरं तर पलूस तालुक्यातील 4ही गटामध्ये आणि 8ही पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या उमेदवारी महायुतीतून कशा होतील याच्याकडे आमचं प्राधान्य क्रमांक 1 आहे आणि महायुती जर उद्या नाही घडली तर आम्हाला स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून या निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे. अशा पद्धतीची जिल्हा स्तरावरती आम्ही पूर्णपणे कल्पना दिलेली आहे आणि त्यांचाही या संदर्भामध्ये होकार आम्हाला आलेला आहे. उद्या आम्हाला भारतीय जनता पार्टीने जर सन्मानपूर्वक याच्यामध्ये जर तोडगा काढला तर महायुती म्हणून आम्ही सामोरे जाऊ, अन्यथा आम्हाला वेगळं लढण्यासंदर्भामध्ये निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेत असताना वेगळेपणामध्ये आमच्यासोबत शरद पवार गट, राष्ट्रवादी, मनसे, दोन्हीही शिवसेना, शेतकरी संघटना आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना एकत्रित घेऊन आम्ही या तालुक्यामध्ये तिसरा सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. हे करताना आमचे पलूस कडेगाव मतदारसंघाचे आमच्या विभागाचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निलेश भैया येसुगडे, त्याचबरोबर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मार्गदर्शक प्रदीपप्पा कदम, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाशभाऊ पाटील, या सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये एक चांगली सक्षम टीम ही राष्ट्रवादीची मैदानात उतरवलेली आहे आणि मला विश्वास आहे की याच्यातून चांगल्या पद्धतीने आम्ही निवडणूक जिंकू ही आजच्या क्षणाला मी ग्वाही देतो. महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली तडफदार व्यक्तिमत्व म्हणून अजितदादांची महाराष्ट्राला ओळख आहे. काम होणार असेल तर तोंडावरती होय, काम होणार नसेल तर तोंडावरती नाही, असा या अजितदादा पवारांच्याकडे आज बघितलं जातं. सत्तेचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि युवकांची फळी ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली तयार करायचं आम्ही पलूस तालुक्यामध्ये ठरवलेलं आहे. आणि महायुती म्हणून आज जर पलूस नगरपालिकेचा जर विचार केला तर महायुतीच्या बाजूनं कौल जनतेनं दिलेला आहे. 3,500 मताधिक्य आहे. या दोघांची जर बेरीज केली भाजप आणि राष्ट्रवादी मिळून तर पलूसच्या जनतेनं कौल हा महायुतीच्या बाजूने दिलेला आहे. आणि आज ही मानसिकता माणसांची अशी आहे की बाबा इन्फ्रास्ट्रक्चर करणारी ही महायुतीकडं स्ट्रक्चर आहे. आज 600 किलोमीटरचा प्रवास किंवा बॉम्बेला जाऊन यायचं काम हे एका दिवसामध्ये घडतं आहे. ही ऐतिहासिक क्रांती झाली. त्यामुळं ग्रामीण भागातल्या माणसाला मुंबईसारख्या ठिकाणी धंदा करायला, राजकारणामध्ये कॉन्टॅक्ट करण्यासाठी, युवकांना उद्योग उभा करण्यासाठी हे जे व्हिजन आहे ते महायुतीकडे आहे. तरुणांचा कल आज महायुतीकडे आहे आणि सक्षम पर्याय म्हणून आम्ही आज राष्ट्रवादीची बांधणी या तालुक्यामध्ये करायचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टीनं आम्ही आज थोडासा वेळ आम्हाला कमी मिळतो आहे, तरी परंतु की या पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये आम्ही बऱ्यापैकी आत्ता फिल्डिंग चांगल्या पद्धतीनं लागलेली आहे. आणि बाबा खरोखर जो आज काही लोकांची दिशाभूल केली जाते, लोकांना दर इलेक्शनमध्ये साखर कारखान्यामध्ये नोकऱ्या लावायचं आम्हीही दाखवलं जातं आहे, विविध संस्थांमध्ये नोकऱ्या लावायचं आम्हीही दाखवलं जातं आहे. निवडणूक आली की ह्या ज्या गोष्टीचं आमिषण आणि प्रलोभनं जी मराठी माणसांच्या मुलाला दाखवली जात आहेत आणि परत इलेक्शन झालं की काढून टाकायची जी काही भूमिका आजपर्यंत आता या 10-15 वर्षामध्ये या त्यात कुंडल जिल्हा परिषद गटामध्ये तर फार मोठ्या प्रमाणात ही चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीचं बाबा व्हिजन
किंवा बाबा एखादा मेळावा इलेक्शन नसताना या पुढाऱ्यांनी घेतला का? बाबा शासनाच्या ह्या योजना आल्यात आणि लोकांनी उद्योजक बना, ही या माणसांची कुठल्याही नेत्यांची आजपर्यंतची भूमिका मला दिसत नाही. अनेक उद्योग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेले आहेत, पण खालीपर्यंत ह्या योजना राबत नाही. हे मी अभ्यासांती बोलतोय. आणि त्याचा लाभ हा सर्वसामान्य माणसाला मिळत नाही. यासाठी बाबा आम्ही काय केलं की बाबा काहीतरी आपण बाबा समाजासाठी काहीतरी नवीन उपक्रम राबवला पाहिजे आणि स्थानिक लेवलला आपल्याला तो नेता वरिष्ठ भेटला पाहिजे आहे. या दृष्टिकोनातून आम्ही थोडंसं अजितदादांच्या नेतृत्वाखाली जायचा निर्णय घेतला आणि या तालुक्यामध्ये आघाडी उघडलेली आहे. सर्वसामान्य मला एवढंच सांगायचं आहे की सुज्ञ मतदारांनी कुणाच्याही आमिषाला, कुणाच्याही पैशाला बळी न पडता भविष्याचा विचार करून मतदान करावं, ही माझी मतदार बंधू भगिनींना पलूस खडेगाव मतदारसंघातल्या सर्व माणसांना थोड्याशा छोट्याशा आमिषाला बळी न पडता मतदान जर केलं तर परिवर्तन अटळ आहे.